क्लीन फूड, वॉटर आणि हँड हायजीन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे अगदी कोरोनामध्ये आपण फॉलो केलेलं आहे. तसंच या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये तर अजून महत्त्वाचं आहे. कारण हा काही हवेतनं जाणारा बॅक्टेरिया नाही आहे. तो कुठेतरी इन्फेक्शन लागणार, खाणं-पिणं, हाताचं टच केलं यानेच ते ड्रॉपलेट्स पसरणार. नमस्कार. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण एक अतिशय कॉमन आणि खूप लोकांना माहिती असणारा आणि गॅस्ट्रोकडे गेल्यानंतर बरेच वेळा एंडोस्कोपी केले की एच पायलोरी म्हणून टेस्टिंग होऊन आपल्याला माहिती झालेला असा एक बॅक्टेरियाबद्दल एक पूर्ण माहिती जो की गाईडलाईन्स बेस्ड आहे आणि सायंटिफिक बेस्ड आहे, त्याबद्दल आपण विक्रांत सरांसोबत डिस्कस करूया आणि त्याच्याबद्दल पूर्णतः समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तरी व्हिडिओ चालू करण्या अगोदर एक विनंती आहे, आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ आपण पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील. तरी जास्त वेळ न घेता आपल्या एच पायलोरीबद्दल पूर्ण सायंटिफिक माहिती आज विक्रांत सरांसोबत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सर, गटफिट क्लबमध्ये भरपूर गोष्टींवरती आपण बोललो, पण एक अशी गोष्ट जे की प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येक जणांच्या रिपोर्टमध्ये दिसतं, एच पायलोरी इन्फेक्शन झाल्यानंतर भरपूर जण घाबरतात आणि काही जण म्हणतात ह्याची काही घेणं देणं नाही म्हणून म्हणतात. तर एक सायंटिफिक बेसिस आहे एच पायलोरीच्या ट्रीटमेंटबद्दल आणि ॲसिडिटीमधलं एक कोर स्टोन आहे ट्रीटमेंट. मग त्याचबद्दल आपण बोलण्यासाठी आज तुम्हाला बोलवलेलं आहे. सर, ज्या वेळेला आपण एच पायलोरी म्हणतो, भरपूर लोकांना एच पायलोरी इन्फेक्शन झाला, तो एच पायलोरी, HBCG, हिपॅटायटिस असं एच पायलोरी काहीतरी एक वेगळं आहे असं म्हणतात. तर एच पायलोरी इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय, ह्याच्याबद्दल थोडक्यामध्ये सांगाल का सर? सो नमस्कार श्रोते हो. थँक्यू सर. हा महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर आपण आतापर्यंत कधी बोललो नाही, त्याच्यामुळे ॲक्च्युली एक महत्त्वाच्या टॉपिकवर एक शॉर्ट पण एक सायंटिफिकली ड्रायव्हन जी काही माहिती आहे ती श्रोत्यांना आपण द्यायचा आज प्रयत्न करूया. नक्कीच सर. तर एच पायलोरी हा एक बॅक्टेरिया आहे. तर आपल्याला जे काही इन्फेक्शन्स होतात याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, पॅरासाइट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू असतात. त्याच्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे हे याच्यातलं एक एच पायलोरी म्हणून आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. ओके. हे जे काही इन्फेक्शन आहे मेनली खाण्यापिण्यातनं होतं आणि पोटामध्ये हा इन्फेक्शनचा जो काही विषाणू आहे जाऊन बसतो. ओके. याची खासियत अशी आहे की बाकी झालं फूड पॉइझनिंग आपण म्हणतो, खाल्लं रे पाणीपुरी वगैरे, फूड पॉइझनिंगने पेशंट येतात, त्यांना काही ट्रीटमेंट न देताही 2 दिवसात ते इन्फेक्शन थोडंफार त्रास देऊन चाललं जातं. काही लोकांना ऑफकोर्स बाकी ट्रीटमेंट द्यावी लागते जास्त असेल तर. पण हे एच पायलोरी एकदा इन्फेक्शन झालं तर हा आपल्या स्टमकचं जे काही लायनिंग आहे, आवरण आहे, याच्यामध्ये जाऊन लपून बसतो. आता याच्यात ती खासियत आहे. त्याचेच पुढचं क्वेश्चन आहे की आपण सांगतो की स्टमक मध्ये इतकं ऍसिड आहे, अन्न तिथं गेलं तर पूर्ण नरम होऊन सुद्राव होतो आणि पूर्ण पाण्यासारखं होऊन मिक्स होऊन जातो. तर एच पायलोरी तितक्या ऍसिड मध्ये जगतं कसं सर? कारण ऑर्गॅनिझम तर जगू शकत नाही. बरोबर आहे. तर आता आपल्या स्टमकच्या ऍसिडचं काम काय? तर मेन 2 कामं आहेत. एक तर आपण जे काही खातो पितो त्याच्यातून जे काही इन्फेक्शन किंवा बाकी अनवॉन्टेड गोष्टी जातात त्यांना न्यूट्रलाइज करणं. तर हे ऍसिडमध्ये हे इन्फेक्शन्स टिकत नाही, तसं होतं. आणि प्लस ऑफकोर्स बाकीचे जे काही आपलं खाणं आहे, जेवण आहे, त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी ही ऍसिड हे आपल्याला हेल्पफुल असतं. पण एच पायलोरी तिथेही स्पेशल आहे तिथे. तर तो एक असं एक युरिएज म्हणून जे एन्झाईम बनवतं, याने त्याला एक आवरण, एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असल्यासारखं, म्हणजे स्वतःच्या स्वतः शिल्ड घालून तिथं बसतो. अगदी. आणि त्या जे कव्हरिंग बनतं त्याच्यामध्ये ते ऍसिडने त्या बॅक्टेरियाला काही डॅमेज होऊ शकत नाही. ओके. प्लस तो आपल्या लायनिंगच्या खाली जाऊन बसतो, म्हणजे जे आवरण असतं आपल्या स्टमकच्या लायनिंगचं त्याच्या आतमध्ये जाऊन लपून बसतो, त्यामुळे ऍसिडने त्याला डॅमेज व्हायचे चान्सेस कमी होतात. ओके. तिथे बसल्या बसल्या तो सगळ्यांनाच त्रास देतो असंही नाही. ओके. पण त्याला जर काही जोडीदार मिळाले
की जेवण वगैरे चांगलं नसणे, लाईफस्टाईल खराब असणे, अशाने ॲसिडिटीची लेवल वाढायला चालू होते. ओके. ऑन इट्स ओन सुद्धा तो ॲसिडिटी स्टिम्युलेट करतो स्टमकची. गॅस्ट्रायटिस सारखं लक्षण तर करतो. ते ॲसिडिटी जास्त झाली की मग लायनिंगला सूज येऊन गॅस्ट्रायटिस होतो. ओके. तर हे एच पायलरीचं एक ओव्हरऑल समरी आहे. त्यामुळे महत्वाचं आहे की कधीही, आणि खूप कॉमन आहे हा, हा, म्हणजे किती कॉमन आहे सर? सो खूप बरेचसे स्टडीज आहेत वर्ल्ड ओव्हर, म्हणजे हा. आपल्याकडे भारतातच खूप कॉमन आहे असंही नाही. वर्ल्ड ओव्हर स्टडीज आहेत. एक अराउंड 25 to 30% पॉप्युलेशनमध्ये एच पायलरी असणार आहे, हे आहे. काही स्टडीजमध्ये ओव्हर एस्टिमेशन आहे, इंडियन स्टडी बऱ्यापैकी 60% पर्यंत पण 60% पर्यंत आहेत, पण त्याच्यात सगळे सिम्प्टोमॅटिक असतात असंही नाही. तर जिथे ॲसिडिटी किंवा डिस्पेप्सिया, आपण जे म्हणतो अपचन वगैरे, असं ज्या लोकांना आहे तिथे एच पायलरीचं टेस्टिंग डेफिनेटली इंडिकेटेड आहे. कारण एच पायलरी असेल आणि तुम्हाला जर परत परत त्रास होत असेल, तिथे एच पायलरीची ट्रीटमेंट केली तर हे ॲसिडिटी, डिस्पेप्सिया, अपचन याची ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्हली होऊ शकते. त्याच्यातून आपल्याला रिलीफ, लॉंग टर्म रिलीफ मिळू शकतो. ओके. तसं एच पायलोरी हा एक इन्फेक्शन आहे तुम्ही म्हणताय, अगदी. आणि हे खूप कॉमन आहे म्हणताय. जर का ते इन्फेक्शन झालं तर त्याचे नेमकं लक्षणं काय असतात? कोणी समजावं की मला एच पायलोरी इन्फेक्शन आहे? कारण तुम्ही जसं म्हणताय ते बसून राहते, ताप थंडी ते घेऊन येत नाही, मग कळायचं कसं? नाही, तो हे बरोबर आहे अगदी, की हे इन्फेक्शन असं नाही आहे की इथे काही सर्दी, ताप, खोकला असं काही तसातलं नाही आहे. हे इन्फेक्शन आपल्या स्टमक, जठराच्या लायनिंगमध्ये बसलेला हा बॅक्टेरिया आहे, आणि हा त्रासही आपल्या जठरालाच देतो. तर आधीच्या याच्यात जसं बोललो की हे जठरात बसल्या बसल्या ॲसिडिटीचे लेवल वाढवतो, तसं आहे. त्यामुळे मेनली जे सिम्पटम्स येणार आहेत हे ॲसिडिटी रिलेटेड सिम्पटम्स असणार आहेत. तर तिथे पोटात दुखणे, जळजळ होणे, किंवा जास्त ॲसिड होऊन रिफ्लक्स काही लोकांना होणे, अपचन, जास्त ढेकर वाटणे, काहींचं वजनही कमी होणे, या गोष्टी खूप कॉमनली ह्या हायपर ॲसिडिटी रिलेटेड जे एच पायलरी इन्फेक्शन असतं तर त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. ओके. एखाद्याला ॲसिडिटी आहे आणि एच पायलोरी रिलेटेड ॲसिडिटी आहे, काही असं वेगळं डिफरन्सिएशन करू शकतो का? नाही. सो ॲसिडिटी एच पायलोरीनी आहे की तुम्ही झोपत नाही आहेत नीट, तिखट खाताय जास्त, याच्यामुळे आहे, याच्यामध्ये काही डिफरन्शिएशन करू शकत नाही. पण तपासणीचे जे अल्गोरिदम आहे आपला, याच्यामध्ये सर्टनली आपण लाईफस्टाईल चेंजेस पहिलं करतो. तसं त्याने जर फरक पडला नाही तर मग पुढच्या तपासण्यांबद्दल बोलतो. तर त्याच्यात एच पायलोरीची तपासणी अगदी हायर अप आहे. अगदी लो थ्रेशोल्ड ठेवतो आपण त्याच्यासाठी की पटकन एच पायलोरीचं चेकअप करून घेऊया. जर असेल तर ते ट्रीट करा, नसेल तर आपण नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. कसं आहे, त्याच्यामुळे एच पायलोरीचं ट्रीटमेंटच्या अल्गोरिदममध्ये एच पायलोरीचं टेस्टिंग हे महत्त्वाचं असतं. म्हणजे साधी ॲसिडिटी आहे, तुम्ही थोडं लाईफस्टाईल वगैरे चेंज करून बंद होत असेल तर एच पायलोरी विचार करण्याची गरज नाही. आणि जर का तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल आणि गोळ्या घेऊन पण चांगलं होत नसेल, एखाद्या प्रकारे सांगायचं क्रोनिक ॲसिडिटी आहे, तो सॉल्वच होत नाही ॲसिडिटी, मग तिथे कारण एच पायलोरी आहे का विचार करायला काय हरकत नाही. अगदी. ओके. तुम्ही जसं सांगितले सर, एच पायलोरीला तपासणी करून बघणे, मग त्यानंतर कळतो. नेमकं एच पायलोरी हा जर का निदान करायचं असेल, काय काय तपासणीची गरज पडते? सो एच पायलरी जर सस्पेक्ट केलं आपण आणि आपल्याला त्याचं निदान करायचं आहे असं ठरवलं आपण, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह सोपी ब्रीदिंग टेस्ट म्हणतो आपण. ओके. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक युरिया ब्रेथ टेस्ट म्हणून येतं किंवा अमोनिया ब्रेथ टेस्ट. दोन्हीही इक्वली चांगल्या आहेत, दोन्हींचे प्रोज कॉन्स आहेत. तसं सो ब्रीदिंग टेस्ट सोपी याच्यासाठी आहे की त्याच्यात काही बाकीचं इन्व्हेजिव्ह कसं होतो. सो आपण त्याच्याकडे जाऊया. आपण एकदा समजून घेऊयात की एक्झॅक्टली काय काय आपले ऑप्शन्स काय आहेत. तर ब्रीदिंग टेस्ट जी आहे ही सोपी आहे, याच्यात इन्व्हेजिव्ह काही नाही आहे. कारण एंडोस्कोपी आपण ज्यावेळेस करतो ॲसिडिटी किंवा कुठल्याही गोष्टींसाठी, त्यावेळेसही आपल्याला जर गॅस्ट्रायटिस दिसला तर एच पायलोरीसाठी आपण बायोप्सी घेऊ शकतो. त्याच्यातही प्रकार असतात. रॅपिड टेस्ट असतात काही, जे आपण एखाद्या छोट्या स्ट्रिपमध्ये काही रिएजंट असतं, त्याच्यामध्ये लायनिंगचा तुकडा बायोप्सी घेऊन
तो स्ट्रीप टाकू शकतो किंवा ती बायोप्सीज घेऊन आपण लॅबला मायक्रोस्कोप खाली एक्झामिनेशनसाठीही पाठवू शकतो. खरं पाहिलं तर तसं मायक्रोस्कोप खाली एच पायलरी दिसणं सगळ्यात ॲक्युरेट होईल, ओके. पण ते एंडोस्कोपीने इन्व्हेझिव्ह होतं, बायोप्सीचा खर्च वाढतो, वेळ वाढतो. हा एक थोडंसं मोर डिटेल जरी असला तरी थोडंसं खर्चिक आणि इन्व्हेझिव्हही झालं. म्हणून ब्रीदिंग टेस्ट नॉन इन्व्हेझिव्ह आहे, इक्वली ॲक्युरेट टू बायोप्सी आहे. म्हणजे ओके. बायोप्सी हे मायक्रोस्कोप खाली आपण जे बघणार तितकी ॲक्युरसी ब्रीदिंग टेस्टची आहे. ओके. म्हणजे नुसतं रॅपिड टेस्टपेक्षाही जास्त ॲक्युरसी ब्रीदिंग टेस्टची आहे. हे सोडूनही ब्लड टेस्टमध्येही सिरोलॉजी करून आपण चेक करू शकतो. स्टूल टेस्टही आहे एच पायलरीच्या. त्यात जास्त ॲक्युरसी याच्यासाठी नाही आहे की एच पायलरी इन्फेक्शन चाललं जरी गेलं तरी हे अँटीबॉडीज ते त्याच्यात डिटेक्ट होतात. त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला हे ॲक्यूट इन्फेक्शन ॲक्टिव्ह आहे की हे क्रॉनिक प्रिव्हियस इन्फेक्शनची आहे हे थोडंसं आपल्याला तो मेळ लागत नाही. म्हणजे एंडोस्कोपी, युरिएज, ब्रेथ टेस्ट हे चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये असं संपून पण गेलं, ट्रीटमेंट झालं तरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येण्याची शक्यता राहते स्टूल आणि ब्लडमुळे. ते तितकं आपण ॲक्युरेट म्हणू शकतो, ॲक्युरेट म्हणू शकत नाही. पेशंटच्या सिम्पटमच्या याच्यानुसार कधी कधी आपण ते कन्सिडर करू शकतो, पण ॲक्युरेसीसाठी ब्रीदिंग टेस्ट म्हणा किंवा बायोप्सी हे जास्त ॲक्युरेट ठरतं. ओके. आता ज्या वेळेला तुम्ही सांगितलं ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट तर सगळ्यांना कळतं. ब्रेथ टेस्ट आणि एंडोस्कोपिक बायोप्सी ह्या दोन गोष्टी नेमकं करतो कसं, काय तुम्ही इन्स्ट्रक्शन सांगता पेशंटला करायचं असेल तर, आणि त्याचे रिझल्ट कसे इंटरप्रिट केले जातात त्याबद्दल थोडाफार समजून सांगितलं तर चांगलं. अगदी बरोबर. सो ब्रीदिंग टेस्ट जी आहे त्याच्यावरून सुरुवात करूया. सगळ्यात सोपी तपासणी हीच आहे, खूप ॲक्युरसी त्याची आहे. आपण जे म्हणतो सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी हे ब्रीदिंग टेस्टची हायर आहे. इट्स मोर दॅन 90%, विच इज अ व्हेरी गुड फॉर एनी टेस्ट ॲज सच विच आर नॉन इन्व्हेझिव्ह. तसं तर याच्यामध्ये आपल्याला पेशंटच्या ब्रेथमधनं जे काही गॅसेस स्पेशली युरिएज किंवा अमोनिया यांची लेवल मेजर करणारं मशीन असतं. ओके. अगदी छोटंसं मशीन आहे सर. आपल्या घरात जे प्रिंटर असतं त्याच्या अर्ध्या साईजचं मशीन असतं. त्याला काही ट्यूब्स कनेक्टेड असतात. त्याच्यातली एक ट्यूब पेशंटला ओठामध्ये धरून त्याच्यात ब्रीदिंग करायचं, श्वासोश्वास घ्यायचा अगदी कम्फर्टेबली, बाकी काही नाही. याच्यासाठी पेशंटला थोडं उपाशीपोटी येणं गरजेचं असतं, कारण उपाशीपोटी ती ॲक्युरसी आपली वाढते. तसं होतं. त्याच्यात अजूनही काही प्रिरेक्विसिट असतात की काही अँटीबायोटिक्स घ्यायला नको काही दिवस, अँटासिड्स काही दिवस घ्यायला नको, कारण अँटासिड वगैरे असतील तर रिझल्ट्स आपले थोडंसं व्हेरी होऊ शकतात. तसं पण ज्या दिवशी पेशंट येतो उपाशीपोटी येतो, ॲटलिस्ट 6 to 12 hours आपण म्हणतो. ओव्हरनाईट फास्टिंग इज युजली मोस्ट ॲक्युरेट. त्यामुळे आपण सकाळीच ही टेस्ट करायचा प्रयत्न करतो आणि सकाळी उपाशीपोटी आला पेशंट की त्याला आपण ब्रीदिंग टेस्टसाठी घेतलं जातं. त्यांना पहिल्यांदा त्या मशीनला कनेक्ट करून ते ब्रीदिंग केलं जातं. त्याच्यामध्ये इनिशियल त्यांचं एक बेसलाईन अमोनिया लेवल किंवा युरिएज लेवल मेजर होतो. त्याच्यानंतर त्यांना एक औषध दिलं जातं की ज्याने ते अमोनिया आणि युरिएज अजून स्टिम्युलेट होऊ शकतात. तर ते दिलं तर जर पोटात एच पायलरी असेल तर एक सर्टन लेवलच्या वर हे अमोनिया किंवा युरिएजची लेवल ब्रीदिंगमध्ये पॉझिटिव्ह तसे होते. त्यामुळे ते औषध पिऊन पेशंटला परत एकदा त्या मशीनचे जे ब्लोअर आहे त्याच्यामध्ये ब्रीदिंग करायचं असतं 10 मिनटं. सो असं एक ओव्हरऑल 15-20 मिनटात होणारी ही टेस्ट आहे आणि ते रीडिंग्स अगदी ऑटोमेटेड सगळं त्या मशीन आपल्याला देतं. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, लगेचच्या लगेच कळतं आणि जे काही असेल त्याच्यानुसार ट्रीटमेंटही लगेच सुरळीत चालू करता येतं. तसं आहे, तो अगदी ॲक्युरेट आहे. त्याच्यानंतर पेशंट लगेच जेवू शकतो, नाश्ता करू शकतो, कामाला जाऊ शकतो. नॉन इन्व्हेझिव्ह, व्हेरी कन्व्हिनियंट अशी ही ब्रीदिंग टेस्ट आहे. याच्या उलट एंडोस्कोपी, त्यालाही आपल्याला उपाशीपोटी पेशंटला बोलवावंच लागतं. त्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपीचे व्हिडिओज केलेत, श्रोते होते, तुम्ही बघू शकता. तर एंडोस्कोपीमध्ये दुर्बिणीने आपण जठराची आतून तपासणी करतो. तसं तर त्याच्यामध्ये मग लायनिंगमध्ये हा लपून बसलेला बॅक्टेरिया हा काही डोळ्यांना दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे ते लायनिंगचा आपण तुकडा बायोप्सी जे म्हणतो ते घेतो. एक तर रॅपिड युरिएज टेस्ट असेल तर त्या रॅपिड टेस्टसाठी एक रिएजंट असतं त्या स्ट्रिप्समध्ये, छोटीशी खिडकी असते, त्या रिएजंटमध्ये ही बायोप्सी टाकली जाते आणि त्याला काही वेळ आपण ठेवून एक्झामिन केलं जातं. तर त्याच्यात कलर चेंज होतात. सो युजली ते येलो असतं आणि जर पॉझिटिव्ह आलं तर गुलाबी किंवा लाल, अगदी लाल भडक होतं ते गुलाबी, तर असेल तर पॉझिटिव्ह ठरलं जातं. ओके. तसंच ती बायोप्सी आपण घेऊन फॉर्मॅलिनमध्ये टाकली आणि लॅबला पाठवली तर लॅब ते मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजिस्ट बसून आपल्याला ते
H. pylori बघू पायलोरी शकतो. बॅक्टेरिया दिसतोय नाही दिसतोय हे आपल्याला सांगू शकतात. बरोबर. सो हे 2 वे अगदी ॲक्युरेट आहेत. त्याच्यात बाकीचे काही सिरियस इश्यूज नसतील तर ब्रीदिंग टेस्ट डेफिनेटली पहिल्यांदा सोपी आहे. एंडोस्कोपीमध्ये बाकीच्याही गोष्टी आपल्याला कळतात. सो ह्या दोन्हींमधलं कुठली टेस्ट पिक करायची हे जे आपण विचार करतो तो या दृष्टीने की कुणाचं काही वजन कमी होत आहे, उलटी मळमळ असं बाकीचे काही फीचर्स आहेत त्यांना, तर एंडोस्कोपी गिव्ज अस मोर इन्फॉर्मेशन. कारण एंडोस्कोपीत बाकी अल्सर्स, बाकी काही लायनिंगला डॅमेज, बॅरेट्स इसोफिगस, कुठे स्ट्रिक्चर्स किंवा रेअरली काही कॅन्सरचे काही सस्पिशन असेल तर कॅन्सर, हे एंडोस्कोपीत आपल्याला मोर ॲक्युरेटली ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते. ब्रीदिंग टेस्ट इज ओनली स्पेसिफिक फॉर एच. पायलोरी. त्याच्यामध्ये फक्त हेलिकोबॅक्टर पायलोरी, एच. पायलोरी इन्फेक्शन आहे की नाही हा सिंपल प्रश्न, तो प्रश्न उत्तरित केला जातो. एंडोस्कोपीमध्ये बाकीच्याही आपल्याला गोष्टी कळतात. पण काही लोकांमध्ये जिथे माइल्ड ॲसिडिटी, डिस्पेप्सिया, अपचन आहे तिथे ब्रीदिंग टेस्ट शुड बी द फर्स्ट थिंग. जर झालं त्याच्यात जर पॉझिटिव्ह असेल एच. पायलोरी ट्रीट करून सेटल झालं, संपला विषय. ओके, वंडरफुल सर. आता ट्रीट करूया म्हणून तुम्ही सांगताय एच. पायलोरी डायग्नोज झालेला आहे तर म्हणून. सर, एक सर्वात महत्त्वाचं ट्रीटमेंटला जाण्याच्या अगोदर महत्त्वाचा क्वेश्चन राहतो. समजा एखाद्याला ॲसिडिटी म्हणून आलं आणि गोळ्या औषध दिले तर ॲसिडिटी बरी होते आणि एंडोस्कोपी केलं आणि तुम्हाला एच. पायलोरी ब्रेथ टेस्ट, एच. पायलोरीचं टेस्टिंग जो आहे पॉझिटिव्ह आलं, तर आता खूप मोठा क्वेश्चन राहतो की एच. पायलोरीचं ट्रीटमेंट करू का न करू. पण सर, एक मला तुम्ही सांगा, जर करता एच. पायलोरी एखाद्याने डायग्नोज पण झालं आणि ट्रीटमेंटच घेतलेलं नाही आहे, तर त्या कंडिशनमध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळे त्याचे काही धोका असतात का, काही प्रॉब्लेम होतं का, आणि असेल काही लोक खूपच त्याच्याबद्दल विचार करतात, त्याचं ॲक्च्युअलमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का सर? सो अगदी बरोबर. सो एच. पायलोरी महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे कारण त्याने काही सिरियस गोष्टी होऊ शकतात, तसंही आहे. सो त्याच्यामध्ये एच. पायलोरी, लॉंग टर्म एच. पायलोरीचं जे काही रिस्क आहे त्याच्यामध्ये लायनिंगला इरिटेशन होऊन गॅस्ट्रायटिस तर होतो, अल्सर्स क्रिएट होऊ शकतात आणि व्हेरी रेअरली त्याच्यात कॅन्सरस काही चेंजेस आपल्याला दिसून येऊ शकतात. सो एच. पायलोरी रिलेटेड गॅस्ट्रिक कॅन्सर, त्याला मॉल्टोमा म्हटलं जातं. ओके. म्युकोझा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूचा जो लिम्फोमा आहे त्याला मॉल्टोमा म्हटलं जातं. आता मॉल्टोमाची ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी खूप नाही आहे, रेअर आहे. एच. पायलोरी जर डायग्नोज झाला तर त्याच्या ट्रीटमेंटने मॉल्टोमासुद्धा रिकवर करता येतो, इतकं त्याचं चांगलं सोपं आहे. पण एच. पायलोरी दुर्लक्षित राहिल्याने ह्या गोष्टींची होऊ शकते. म्हणून एच. पायलोरीचं डायग्नोसिस महत्त्वाचं आहे. जर डायग्नोसिस झालं तर त्याची ट्रीटमेंट महत्त्वाची आहे आणि ह्या सगळ्या चेकअप्समध्ये आपल्याला ते कळून येतं की अल्सर असेल किंवा लायनिंगमध्ये बाकीचं काही सिरियस असेल तर आपण बायोप्सी घेऊन नक्की लॅबला पाठवतो. कुठेही काही डिस्प्लेझिया वगैरे हे जे अर्ली चेंजेस असतात कॅन्सरचे ते, किंवा काही जर काही नोड्युलॅरिटी, काही कुठे सूज दिसलीच तर काही कॅन्सर आहे की नाही याच्यासाठी बायोप्सी घेऊन आपण लॅबला पाठवू शकतो. ओके. तसं आहे. सर, आपण ट्रीटमेंट आता बघणारच आहोत. ट्रीटमेंटच्या अगोदर एक गोष्ट विचारणं राहिलं की मोडॅलिटी कोणत्या पद्धतीनं ह्याचं संक्रमण होतं. म्हणजे एच. पायलोरी आपण कोणासोबत बसल्याने एच. पायलोरी होतो का, किंवा काही दुसऱ्या मोडनं होतं का, नेमकं ट्रान्सफर आपल्या शरीरामध्ये ते पण जठरामध्ये हा एच. पायलोरी होतो कसं? सो मेनली जसं फूड पॉइझनिंग आहे सर, काहीतरी खराब पाणी किंवा खाल्लं गेलं तर त्याच्यातनं एच. पायलोरीचं संक्रमण होतं. तर मोस्ट ऑफ द लोकांमध्ये लहानपणीच एच. पायलोरी स्टमकमध्ये जाऊन बसतो, कारण कुठेतरी खाणं पिणं हे होतंच. त्याने लहानपणीपासूनच आपण जसं काही म्हणतो ते एंडेमिक झालेलं आहे लिटरली, की स्टमकमध्ये जाऊन बसलेलं आहे. त्रास देतोच असं नाही, पण ओव्हर द टाईम जर आपली इम्युनिटी कमी झाली, बाकीचे काही इरिटंट फॅक्टर्स इन्व्हॉल्व झाले तर त्यावेळेस तो जरा ॲक्टिव्ह होऊन त्रास द्यायला चालू करतो. तसं आहे. बाकी थोडं पर्सन टू पर्सन इन्फेक्शनचे रिस्कसुद्धा असते. क्लोज फॅमिली मेंबर्समध्ये वगैरे हे थोडं अगदी ड्रॉपलेट इन्फेक्शनसारखंही होऊ शकतं. त्याची थोडीशी रिस्क कमी आहे, न टाळण्यासारखी आहे. कुणाला आहे कुणाला नाही हे माहीत नसल्या कारणाने तिथे पण स्वच्छ हँड हायजीन आणि स्वच्छ फूड, क्लीन फूड हे दोन जर पाळलं तर एच. पायलोरीचं पाणी
तर एच पायलोरीचं ट्रान्समिशन नक्की रोखता येतं. ओके. जर का आता एखाद्याला घरामध्ये काय मध्ये बरेच पेशंटचं ऐकण्यामध्ये आलं, घरामध्ये समजा एखाद्याचं एंडोस्कोपी केलं, एच पायलोरी टेस्टिंग पॉझिटिव्ह आलं, त्याला खाणं पिणं वेगळं सगळं असं काही करण्याचं प्रयत्नात हे कितपत योग्य आहे किंवा त्याच्यापासून दुसऱ्यांना होऊ नये ह्याचं कसं प्रिव्हेन्शन करता येतं? सो अगदी बरोबर. हे अगदी दोन्ही एक्स्ट्रीमचे पेशंट आपण बघतोच. एक आहे, अरे एच पायलोरी काही नसतं, मला काही होणार नाही आणि मी त्याचे काही ट्रीटमेंटही घेणार नाही. अशातलेही काही पेशंट आहेत. आणि दुसरे आहेत जिथे अगदीच हायपर अँक्शियस होऊन जातात किंवा एच पायलोरी आहे म्हणजे खूप काही मोठा आजार झाला आहे असंही वाटून घेतात. त्यामुळं पेशंटला अगदी वेगळं येते की वागवण्यात येतं. याची काहीही गरज नाही. ओके. घरात जो पेशंट आहे तो आत्ता डायग्नोज झालाय पण त्याला एच पायलोरी वर्षानुवर्ष आहे, पसरायचा तो ऑलरेडी पसरून गेलेला असणार आहे. जर काळजीच घ्यायची तर सर्वांनी हँड हायजीन जसं म्हणालो आपण तसं आणि क्लीन फूड वॉटर घेणं हे गरजेचं आहे. एच पायलोरी काही पसरत बसणार नाही. त्यांना काही वेगळं वागवण्याची अजिबात गरज नाही. आता एच पायलोरीचं लक्षण आहेत, निदान झालेले, तर त्याला ट्रीटमेंट करायचं, तर एच पायलोरीचं ट्रीटमेंट नेमकं कसं असतो आणि काय केलं जातं सर? सो आपण जसं म्हणालो एच पायलोरी हा बॅक्टेरिया आहे. तर बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियल इन्फेक्शनची ट्रीटमेंट अँटीबायोटिक्स. फक्त याच्यात वेगळं असं आहे की अँटीबायोटिक्सची जी ट्रीटमेंटचे ड्युरेशन किंवा स्ट्रेंथ आहे ही सिग्निफिकंट आहे. सो याच्यामध्ये प्रॉपर डोसेसमध्ये अँटीबायोटिक्स नाही वापरले किंवा इनफ ड्युरेशनसाठी नाही दिलं, एच पायलोरी ट्रीट होत नाही. आपण सुरुवातीला हेही म्हणालो एच पायलोरी स्मार्ट बॅक्टेरिया आहे, रेझिस्टंट बॅक्टेरिया आहे. त्याला ट्रीट करण्यासाठी प्रॉपर एक कॉम्बिनेशन जी अँटीबायोटिक्सचं आहे हे वापरावं लागतं. याच्यासोबतच अँटासिड्सही वापरलं जातं आणि हे सगळं ओव्हर द इयर्स आपण रिसर्च प्रूव्हन गाईडलाईन्स आहेत. गाईडलाईन्सनुसारच ही ट्रीटमेंट केली जाते. कोणीही डॉक्टर स्वतःहून ठरवत नाही. ऑफकोर्स आपल्याला ऑप्शन आहे की कुठले अँटीबायोटिक्स वापरायचे, पण ही रेजिमेन जी आहे की 2 अँटीबायोटिक्स त्याच्यासोबत अँटासिड किंवा अगदीच रेझिस्टंट बॅक्टेरियाजमध्ये क्वाड्रुपल ही इनिशियल थेरपी, याला ट्रिपल थेरपी म्हटली जाते किंवा क्वाड्रुपल म्हणजे 3 प्रकारचे अँटीबायोटिक्स आणि त्याच्यासोबत अँटासिड हे गाईडलाईन बेस्ड आहे. त्याच्यामध्ये कुठले अँटीबायोटिक्स वापरायचे याच्यात आपल्याला थोडी फ्लेक्झिबिलिटी आहे, पण ड्युरेशन की 10 दिवस 14 दिवस हे अगदी गाईडलाईन बेस्ड आहे. गाईडलाईन्सच फॉलो केले जातात कारण तिथेच आपल्याला सक्सेस येण्यासाठीची जी काही गॅरंटी आहे तसं आहे. तर जे अँटीबायोटिक्स वापरले जातात याच्यामध्ये 2 अँटीबायोटिक्स जे आहेत युजली अमॉक्सिसिलिन किंवा क्लॅरिथ्रोमायसिन लिओफ्लॉक्सिन याच्यातलं कॉम्बिनेशन आपण वापरतो आणि त्याच्यासोबत जे अँटासिड वापरले जातात यांचाही एक महत्त्वाचा रोल आहे. तेही हाय डोसमध्ये इनिशियली वापरले जातात कारण त्याने ॲसिडिटी लेवल ड्रॉप होते. ॲसिडिटी लेवल ड्रॉप होणं खूप गरजेचं आहे कारण त्यावेळेसच एच पायलोरी एक्सपोज होतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो काही रेझिस्टंट बॅक्टेरिया आहे त्याला सेन्सिटिव्ह बनवण्यासाठी अँटासिड्स आहे. ओके. अँटासिड्सने तो बॅक्टेरिया जरा सेन्सिटिव्ह झाला की अँटीबायोटिक्सला त्या बॅक्टेरियाला जाऊन मारणं इझी होतं. ओके. म्हणूनच ही ट्रिपल थेरपी कॉम्बिनेशनमध्ये प्रॉपर वापरणं गरजेचं असतं. ओके सर, आता एखाद्याने एच पायलोरीची पूर्ण ट्रीटमेंट घेतली तर हा एच पायलोरी गेला का आहे हे बघणं किंवा पुढे काय आणखी ट्रीटमेंट करणं ह्याची पण काही गरज आहे का, आणि करायचं असेल किती वेळानंतर किती कालांतर करायला पाहिजे? बरोबर. सो जर आपण ट्रीटमेंट केली तर हा बॅक्टेरिया गेला की नाही हे बघणं गरजेचं आहे कारण आपण सुरुवातीला पुन्हा आता बोललो की क्रॉनिक इन्फेक्शन्समध्ये एच पायलोरीचे काही धोके आहेत. त्यामुळे ते धोके जर टाळायचे असतील तर गाईडलाईन्सनुसार आपण एकदा तरी चेकअप करणं गरजेचं आहे की इन्फेक्शन गेलं की नाही. जर इन्फेक्शन गेलं नसेल तर अजून एकदा ट्रीटमेंट सेकंड लाईन थेरपी, ती ट्रिपल थेरपी विथ डिफरंट अँटीबायोटिक्स असू शकते किंवा क्वाड्रुपल थेरपी असू शकते. आपण आपल्या युनिटमध्ये सेकंड लाईनला क्वाड्रुपल थेरपी वापरतो. तर क्वाड्रुपल थेरपी वापरून एच पायलोरी इरॅडिकेशन म्हणजे त्याचं नष्ट करण्याचा आपण अजून एक प्रयत्न करतो. जर रिस्क फॅक्टर नसतील की तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री स्टमक कॅन्सरची किंवा स्टमकमध्ये एंडोस्कोपीत अल्सर्स वगैरे दिसणे या गोष्टी नसतील तर याच्यापेक्षा जास्त ट्रीटमेंटची गरज पडत नाही.
पण सेकंड लाईनची गरज आहे की नाही हे कळणार कसं? त्याच्यासाठी रिटेस्टिंग महत्वाचं आहे. ओके ओके सो जर एंडोस्कोपीत अल्सर्स वगैरे दिसलेले असतील तर प्रॉपर सगळी ट्रीटमेंट करून त्याच्यानंतर रिपीट एंडोस्कोपी करून आपण बघतो. त्याच वेळेस आपण एच पायलरीचं चेकअपही करून घेऊ शकतो. पण जर अल्सर्स वगैरे मेजॉरिटी लोकांमध्ये नसतात, त्यांच्यामध्ये गॅस्ट्रायटिस किंवा एरिदिमा, बाकी डिओडेनायटिस, हे जे काही रिफ्लक्स, हे जे फाइंडिंग्स आहेत त्याच्यासाठी पुन्हा एंडोस्कोपीची गरज पडत नाही. ओके आणि इन्व्हेजिव्ह असल्या कारणाने आपण ती परत वापरतही नाही ती टेस्ट. त्याच्यामध्ये ब्रीदिंग टेस्ट इज मच मोर युजफुल. तर आपल्याकडे ब्रीदिंग टेस्ट एक फॉलोअप टेस्ट म्हणून आपण वापरतो आणि ती कधी करायचं टायमिंग सुद्धा महत्त्वाचं आहे की अँटीबायोटिक संपल्यानंतर कमीत कमी 1 महिना गॅप ठेवून आपण ते करतो. ओके कारण लगेच केलं तर कधी कधी अँटीबायोटिक्सनी बॅक्टेरिया क्लिअर न होता फक्त लेवल खाली येतं, कमी होतं. निगेटिव्ह त्यामुळे फॉल्सली निगेटिव्ह रिझल्ट येण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 मंथ एक वेटिंग पिरियड गरजेचा आहे. जर इन्फेक्शन पूर्ण गेलेले नसेल तर 1 मंथमध्ये बॅक्टेरिया पुन्हा ॲक्टिव्ह होतो. 1 मंथमध्ये आपल्याला 1 महिन्याने त्याचं प्रॉपर निदान करणं शक्य होतं. म्हणून अँटीबायोटिक संपल्यानंतर कमीत कमी 1 महिना टेस्टिंग करत नाही. त्याच्यानंतर कधीही आपण ती टेस्टिंग करू शकतो. निगेटिव्ह असेल तर उत्तम, पॉझिटिव्ह असेल तर क्वाड्रुपल थेरपी म्हणजे नेक्स्ट सेकंड लाईन जी ट्रीटमेंट असेल ती आपण वापरतो. सर वंडरफुल, व्हेरी नाईस सर. सर आता एकंदरीत ट्रीटमेंटबद्दल बोललं, एखाद्याला एच पायलरी इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही तर त्याच्यासाठी नेमकं थोडक्यामध्ये काही सांगू शकाल का सर? बरोबर, कारण एच पायलरी जसं आपण सुरुवातीला शब्द वापरला, फूड पॉयझनिंग सारखं इन्फेक्शन आहे. तर क्लीन फूड, वॉटर आणि हँड हायजीन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे अगदी कोरोनामध्ये आपण फॉलो केलेलं आहे. तसंच ह्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये तर अजून महत्त्वाचं आहे. कारण हा काही हवेतनं जाणारा बॅक्टेरिया नाही आहे. तो कुठेतरी इन्फेक्शन लागणार, खाणं पिणं, हाताचं टच केलं यानेच ते ड्रॉपलेट्स पसरणार. तर हँड हायजीन आणि क्लीन फूड आणि वॉटर हे जे 3 महत्त्वाचे आहेत. बाकी सगळ्याच इन्फेक्शनला हे व्हॅलिड आहे. एच पायलरीलाही तितकंच इम्पॉर्टंट आहे. व्हेरी नाईस सर, खूप छान. अगदी थोडक्यामध्ये खूप चांगली माहिती सांगितली. तरी सर लास्टला जाताना एक वेळा, कारण काय एच पायलरी म्हटलं तर काही लोक कॅन्सरची भीती घेऊन बसतात, एच पायलरी म्हटलं तर काही लोक म्हणतात काहीच करायची गरज नाही. एक संक्षिप्त समराईज फॉर्ममध्ये एच पायलरी बद्दल थोडक्यामध्ये सांगाल का सर आणखी एकदा? सो श्रोतेहो, एच पायलरी हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. अजिबात घाबरण्यासारखं नाही. याला एक आम्ही मायनर इन्फेक्शन असं ट्रीट करतो. पण महत्त्वाचं आहे की याच्यामुळे परत परत ॲसिडिटी होऊ शकते आणि व्हेरी रेअरली म्हणजे अगदी रेअरली अल्सर्स किंवा अगदी कॅन्सर वगैरे बनण्याची रिस्क आहे. म्हणून याचं निदान होणं गरजेचं आहे. निदान झालं तर घाबरण्यासारखं नाही आहे काही. त्याची ट्रीटमेंट इफेक्टिव्हली होते. आपल्याकडे इफेक्टिव्ह अँटासिड्स, इफेक्टिव्ह अँटीबायोटिक्स आहेत ते ट्रीट करण्यासाठी. त्यांचं पुन्हा रिटेस्टिंगसाठी नॉन इन्व्हेजिव्ह असे ब्रीदिंग टेस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे एच पायलरी इन्फेक्शन महत्त्वाचं आहे. निदान झालं तर ट्रीटमेंट अगदी सोप्यात होते. घाबरण्यासारखं काही नाही. वंडरफुल सर. सर लास्टला आता जाता जाता एक काय टाईप केलं तर आपल्याला कळेल इथंपर्यंत पूर्ण बघितले ह्याचा एक शब्द सांगू, काय सांगता? अगदी. सो श्रोतेहो, थँक्यू. तुम्ही जर आतापर्यंत आपला हा व्हिडिओ बघितला, हा जर तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये एच पायलरी, H.पायलरी हे एक आपलं वर्ड टाईप करा. याने तुम्हाला हा आवडला असा आम्हाला एक छान मेसेज येईल, एन्करेजमेंट मिळेल. अजूनही याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा. आम्ही डेफिनेटली आन्सर करण्याचा प्रयत्न करू. चलो, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू श्रोतेहो, थँक्यू सर. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं वाटतं आणि यूट्यूबवरती असलेल्या एच पायलरीबद्दलचा हे एकदम सायंटिफिक आणि गाईडलाईन बेस्ड आणि खूप चांगली उपयुक्त माहिती आहे. तरी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. असेच आमचे येणारे व्हिडिओ पोटासंबंधात, जठरासंबंधात, जे काही पचनसंस्थेसंबंधात असतील काही प्रश्न विचारा. त्याच्यावरती आम्ही आणखीन असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.